खुशखबर. राज्य कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय देयके मंजुरीच्या मर्यादेत मोठी वाढ. आता 5 लाखांपर्यंतचे अधिकार विभाग प्रमुखांना. मुंबई राज्य सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक आनंदाची बातमी आहे. वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी मेडिकल रिइम्बर्समेंट आता कर्मचाऱ्यांना मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद गतीने व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने विभाग प्रमुखांच्या आर्थिक अधिकारांच्या मर्यादेत मोठी वाढ केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने या संदर्भातील सुधारित शासन निर्णय निर्गमित केला असून यामुळे हजारो प्रलंबित देयकांचा मार्ग मोकळा झाला आहे. काय आहे नवीन निर्णय? यापूर्वी मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रमुख आणि इतर विभाग प्रमुखांना केवळ 3 लाख रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय बिलांना मंजुरी देण्याचे अधिकार होते. आता ही मर्यादा वाढवून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच 5 लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय बिले आता संबंधित विभाग स्तरावरच मंजूर होऊ शकतील. तसेच प्रादेशिक विभाग प्रमुखांचे अधिकार 2 लाखांवरून वाढवून 3 लाख रुपये करण्यात आले आहेत. प्रलंबित प्रकरणांना मोठा दिलासा. शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हा बदल प्रलंबित असलेल्या प्रकरणांनाही लागू होणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांची 5 लाख रुपयांपर्यंतची बिले अधिकारांच्या मर्यादेमुळे अडकून पडली होती ती आता तत्काळ निकाली निघतील. मात्र एकदा नाकारण्यात आलेली जुनी प्रकरणे पुन्हा विचारार्थ घेतली जाणार नाहीत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रक्रिया होणार अधिक सोपी. मोठ्या रकमेची देयके मंजुरीसाठी मंत्रालयाकडे पाठवावी लागत असल्याने प्रक्रियेला विलंब होत असे. आता स्थानिक आणि विभाग स्तरावरच अधिकार दिल्याने कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार आहे. ही मंजुरी देताना महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम 1961 मधील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव दीपकनी केंद्रे यांच्या स्वाक्षरीने हा महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला असून या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.